हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर मी आज चाललेली आहे शेगावला. तर पाहू शकता ही माझी फॅमिली, ही अर्धीच फॅमिली आहे. ही अर्धी फॅमिलीला काय कारण असतं यायला जमलं नाही. बोलता आपण शेगावला सुद्धा पोहोचलेलो आहे बघा. तर आपल्या लाईफमध्ये जसे कुत्रे असतात आपल्या पाठीमागे फिरणारे भुकणारे, तर बघा माझ्या पाठीमागे माझे कुत्रे इथपर्यंत पण पोचलेले आहेत. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, कुत्रे भुकत राहणार, आपण पुढे जात राहायचं. बोलता आपण पोचलेल्या आनंद विहारला. तर आता तिथे आम्ही रूम बुक करतो आहे आणि फ्रेश होऊन महाराजांच्या दर्शनाला जातो. तर नमस्कार करून घ्या आपल्या विठू माऊलींना. आणि आज असं ऐकलेलं आहे 2 महिने महाराजांची पालखी पंढरपूरला गेलेली होती, ती आजच आलेली आहे. तर आपल्या नशिबात आज पालखीचं दर्शनसुद्धा होणार आहे. बघूया भेटते की नाही. तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत. फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघलेलो आहे महाराजांच्या दर्शनाला. बोलता आपण एंट्रीसुद्धा केलेली आहे आतमध्ये. तर कंटिन्यू राहा सोबत. नशीब एवढे चांगले आहेत की आज महाराजांची आरतीसुद्धा नशिबी लाभलेली आहे. भाग्यच म्हणावं आहे. खूप गर्दी होती. 2 तास लाईनीला उभे राहिलो. मोबाईल काय अलाउड नव्हता म्हणून बाहेर फोटो फ्रेम होती त्याच्यातलाच फोटो क्लिक केला. नंतर आम्ही पुढे गेलो अन्नक्षेत्रामध्ये. तिथे अन्नपूर्णा माता आणि शंकर भगवान दिसले भिक्षा मागताना. तर जेवण पटापट आम्ही आता करून घेतो आहे. तर तुम्ही पण या, जेवण करा, महाराजांचा प्रसाद घ्या. पुढे गेलो तर काय बघतोय, बाहेर निघल्यावर तर रांगोळी चालू होती. पालखी येण्याची तयारी सुरू होती. नंतर ब्लॉग घ्यायचा विसरूनच गेली. मग माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय बाय.